परतवाड्यातली घटना सांगतो तुम्हाला मंडळी. बघा, दोन मित्रांनी शर्यत लावली, बीट लावली. कोण जास्त मुली पटवून दाखवतो, कोण जास्त मुलींना जाळ्यात ओढून दाखवतो, कुणाच्या किती तुझ्या गर्लफ्रेंड जास्त राहील की माझ्या, तो रेकॉर्ड आपण करूया, असं दोन मित्रांचं ठरलं. दोन्ही मुस्लिम मित्र. बघा, ऐकावं ते नवल आहे. आणि हा समाज कुठे जातो आहे, हा देश कुठे जातो आहे, हा महाराष्ट्र कुठे चालला आहे. नुसत्या कमरेच्या खालच्या बातम्या म्हणे खराबचा रेकॉर्ड ब्रेक केला, त्याचा 58चा होता, याने 180चा केला आहे. वा, काय चांगल्या सुंदर बातम्या येत आहे. आणि विकासाच्या नावाने मग विकासाच्या बातम्या, विकासाच्या बाताड्या त्या तिकडे कुठेतरी दडपून जातात मंडळी, अशा बातम्या आल्या की. आणि निव्वळ हा पोरखेड, निव्वळ हा इमॅच्युअर, एक अपरिपक्व मुलांनी मांडलेला हा फालतूचा विषय, त्याच्यातून ही घडलेली कहाणी मंडळी. 180 मुलींना जाळ्यात ओढलं, एक एक करून. एका दिवशी घडलेली घटना नाही. या गोष्टीला जवळपास 2 ते 3 वर्ष झाले असावेत. तर ही शर्यत लागली मंडळी. तुम्ही अशी शर्यत कधी ऐकली का हो? तुम्ही अनेक शर्यती ऐकल्या असेल, अनेक पैजा लोक लावतात, पण कोणी किती मुली पटवायच्या ही पैज तुम्ही पहिल्यांदाच ऐकली असेल. आणि ही मानसिक विकृती आहे, आणि ही अपरिपक्वता आहे, ही इमॅच्युरिटी आहे मंडळी. अगदी बाल म्हटलं तरी चालते, बालबुद्धीने हा प्रकार घडलेला आहे. आणि तुम्हाला ठाऊक आहे आता समाज कुठे चालला आहे, मुलं काय करतायत, सोशल मीडिया हाताळतायत. आणि असा मग त्यांनी हा खेळ सुरू केला मंडळी. मग यांनी ठिकाणं कोणती गाठली तर तुम्हाला ठाऊक आहे, ट्युशन क्लासेस जोरावर आहे बापा. शाळेत काहीच शिकवलं जात नाही म्हणते, आमच्या लेकरांना ट्युशन्स पाहिजे. आणि ट्युशन मास्तरांचं मस्त फावलेलं आहे, मस्त चाललं. कोणी इनोवा खरेदी करतो आहे, तर कोणी फॉर्च्युनरने फिरतो आहे, मस्त आपले काही नोकऱ्या बिकऱ्या त्यांना काही नाही, लाखो रुपये छापतायत क्लासेसच्या नावावरती. आणि आमची लेकरं त्या क्लासेसमध्ये जातात. मग आमची लेकरं क्लासेसला जातो म्हणून सांगतात, आणि तिकडे जाऊन काय धंदे करतात हे ना मायला माहित असते ना बापाला माहित असते. आता सगळा तमाशा चाललाय, खेळ चालू आहे. आणि प्रत्येकाच्या हातात त्या कोरोनाच्या नावाने मोबाईल फोन आलाय, त्याच्यामुळे मायबापांना काही फुरसत नाही. अरे त्याच्याही काही सिस्टीम्स आहेत. तुम्हाला तुमच्या फोनला, लेकराचा फोन तुम्हाला अटॅच करता येतो. तो काय बघतो, तुम्हाला आयडी सेम असली तर तुम्हाला कळू शकते की तो नेमका मोबाईलवर काय बघतोय, कुणाशी चॅटिंग करतोय. आणि अशा प्रकारातून हे सगळी घटना घडली आहे मंडळी. आता महत्वाचा मुद्दा मी बबलीचा घेतला तुम्हाला. बबली तुम्हाला कोणाला म्हणतात माहिती आहे, ठीक आहे. आता या बबलीला काही धंदे नाही, हिच्याकडे काही कोणतं मंत्रीपद नाही, हिच्याकडे कुठलाच विषय नाही, हिच्याकडे नुसतं फालतूचे विषय. आता बघा मंडळी, हा विषय कुठे चाललाय, हा चाललाय हिंदू मुस्लिमवर. आणि ज्याचा अर्थार्थी काही लव जिहादचा काही संबंध या प्रकरणाशी अजिबातही नाही. तुम्हाला सांगतो मी, खरी बातमी मी तुम्हाला सांगतोय मंडळी. या जाळ्यात ओढलेल्या जास्तीत जास्त किंवा 99% मुली ह्या मुस्लिमच आहेत, बुरख्यातल्या मुली आहेत.